नमस्कार. मी डॉक्टर अजित कदम, आयुर्वेदिक डॉक्टर. तर आज एक विचार आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे. तो म्हणजे मंदिर कसं असावं. प्रत्येकाचं आजपर्यंत आपण ऐकत आलो की मंदिर वही बनाएंगे. आपण मंदिर कसं बनवलं पाहिजे, मंदिर म्हणजे काय, त्या ठिकाणी काय उपयोग लोकांना झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून माझं एक मत असं आहे की मंदिराची जागा ही थोडी प्रशस्त असावी, ज्या ठिकाणी किमान एक 2,000 लोक तरी एकत्र बसतील एवढी जागा तरी असावी. आणि त्या जागेमध्ये तळमजल्यावरती किमान 20 दुकानं तरी सुरू करण्यात यावीत, की ज्यांची दिशा बाहेरच्या बाजूला असेल आणि आतल्या बाजूला मात्र एखाद्या ठिकाणी जसं लग्नाचं कार्यालय असतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढदिवस किंवा लग्न मुंज असे कार्यक्रम घेता यावेत एवढी सोय असावी. पहिल्या मजल्यावर आरोग्यासाठी आवश्यक असणारं योगा हॉल असावा. त्या ठिकाणी योग प्राणायाम करण्यासाठी जागा प्रशस्त असावी, शांत असावी. त्याचबरोबर त्या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी OPD, दवाखाना, पंचकर्म असेच प्रकारचे सुविधा असावी. आणि त्याचबरोबर एक छोटी का होईना 1,000 ते 2,000 पुस्तकांची एक लायब्ररी असावी. आणि त्यानंतर त्याही वरच्या मजल्यावरती तुम्ही किंवा आम्ही कोणीही देवाची प्राणप्रतिष्ठापना करावी आणि त्या ठिकाणी मंदिर तयार करावे. म्हणजे मंदिराच्या जागेचा उपयोग समाजातील प्रत्येक स्तरातील माणसाला होईल आणि मंदिरातही प्रत्येक व्यक्ती येण्यास उत्सुक राहील. हा माझा विचार आहे. तुम्हाला पटला तर ठीक आहे, पटला तर शेअर करा. आणि त्या पद्धतीने माझं मत आहे की आज एक व्हिडिओ केला तर किमान आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तरी 100 अशा प्रकारची मंदिरं आजचा युवक निश्चितपणे विचार करणार आहे, समजदार आहे, हुशार आहे. तर हे ऐकून किमान पुढील 10 वर्षामध्ये 100 अशा प्रकारची मंदिरं बनतील, ज्याचा गावाला, आपल्या शहराला आणि सर्वांनाच उपयोग होईल. धन्यवाद.